राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वी वैष्णवीच्या कुटुंबियांसोबत कसपटे कुटुंबासोबत संवाद साधला आणि यावेळी आपण आरोपींना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी कसपटे कुटुंबाला सांगितलं। वैष्णवीला न्याय मिळवून देणारच असा शब्द सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी कसपटे कुटुंबाला दिलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी कसपटे कुटुंबाच्या घरी गेले होते आणि त्यांनी भेट घेतली। वैष्णवीचा छळ केलेल्यांची कोणतीही हयगय करणार नाही असं आश्वासन अजित पवारांकडून सुद्धा कसपटे कुटुंबाला दिलं गेलंय। आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी, आपण काळजी करू नका। सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे, पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत। बिलकुल काळजी करू नका आपण। हो सर। आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। फार वाईट वागले, बिलकुल यांना सोडायचं नाही। समजलं साहेब, चांगलं त्यांना माझ्या मुलीला न्याय द्या साहेब। नक्की नक्की न्याय देऊ, काय काळजी करू नका, नक्की न्याय देऊ। आणि जे जे करायचं, जे जे करता येईल, कडक जे करता येईल, कठोरात कठोर करता येईल ते करू आपण, काळजी करू। मी आमच्या पिंपरी चिंचवडचे एसीपी चौबे म्हणून आहेत, त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हयगय करायची नाही, कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचं नाही। ह्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे। आणि